हरी हर्षित देशमुख. मी दत्ता वीरबाबर. मी नंदू मोहित पाटील. मी अर्जुन अभिनंदन. मी गुड्डू देवेश देशपांडे. मी अजा ऐतिक माळे. मी कार्यक्रमाची संचालिका सौम्या सावंत. मी प्रमुख पाहुणे आदित्य ढोंगे. मी डॉक्टर भार्गव जोशी. मी मास्तर व शिवाजी महाराज अमेय देवस सादर करीत आहोत बालनाट्य पोवाडा. रायगडावर कुणाचं धाड झालं ना कोण ठेवायचं. एक एक दगड
याला कसला बी विचार न करता याने स्वतःला पार झोपून दिलं वरच्या कड्यावरून, पण पाय मोडला बिचाराचा. अरे पण महाराजांची शान राखली त्यानं. काय मुलांनो, घरी का नाही आली? अहो चाललीच आहे सर. छान. उद्या सर्वांनी वेळ हजर व्हा बरं का. कोणीही उशीर करू नका. मास्तर, आम्ही अगदी वेळेत येऊ. चला ना माझ्या मावळ्यांनो, उद्याची शिवजयंती रविप्रमाणे उत्सव साजरी करू. चला. चला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाडीतील लावून बाळा काजळ घाला डोळा, त्यांची अंगड घालून त्याच्या पायी मंगळवाळा. गाडीतील लावून बाळा काजळ घाला डोळा, त्यांची अंगड घालून त्याच्या पायी मंगळवाळा. राजसरूपण डोही टोपण पाहून सुख गोपाळा, बिंबलून करा ग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपण डोही टोपण पाहून सुख गोपाळा, बिंबलून करा ग लवकर दृष्ट लागल बाळा. कौशल्येचा राम जसा हरला यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. वा वा मुलांनो, समद्यांनी लय भारी तयारी केली होती बघा. बरं मला सांगा, आपण दर साल शिवजयंती साजरी करतो, पण ही साजरी का करायची? कारण या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून सोडवलं, नवी स्वराज्य स्थापन केलं, सर्वांना एकत्र आणलं आणि तिला मान सन्मान मिळवून दिला. महाराष्ट्राला एक भक्कम नेतृत्व मिळवून दिलं. होय. आजा, मला वाटतं शिवजयंती सण साजरी करणं म्हणजे शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणं, शिवाजी राजांसारखं एक आदर्श जीवन जगणं. शाबास रे माझ्या मुलांनो. अरे शिवाजी राजांसारख्या आदर्श युग पुरुषाला तुम्ही आदर्श मानता, हे पाहून लय बरं वाटलं बघा. अरे मोबाईल परीस मर्दानी खेळ खेळावं, त्यांना अंगार नेतृत्व गुण आणि लढाऊ वृत्ती येते बघा. काय अरे नम्रपणा कशामुळे येतो मुलांनो, तर रोज आई वडिलांना नमस्कार करावा, त्यांना आपोआप विनम्रता येते बघा. काय बरोबर का नाही? अरे जर तुम्ही हे गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरच खरी शिवजयंती साजरी होईल. काय बरोबर बोलत आहेस. आधी शिवजयंती सण साजरी करायची परंपरा लोकमान्य टिळकांनीच पुढे नेली, बरोबर ना? अगदी बरोबर. पोरांनो, तुम्ही समधी हा काय विचार करताय हे पाहून लय समाधान वाटलं बघा मला. आजा, आम्ही नाही पोवाडा केला आहे बघ, समद्यांनी लय तयारी केली आहे. ऐकू कर तुला? होय का? अरे मग वाट कसली बघताय, या राजाचं नाव करा सुरू. शिवाजी महाराज की जय. अवराजे हो धीरराज रहजीजी, अवराजे हो धीरराज रहजीजी. स्वराज्याचे बांध तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात, अष्टमी मूर्त ठेव ध्यानात, जिजाबाई बसल्या राजगडात. जी 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 अवराजे हो धीरराज रहजीजी, अवराजे हो धीरराज रहजीजी. अरे शाबास रे माझ्या मावळ्यांनो, पोवाडा कसा अंगात बिनला पाहिजे बघा. होय आजा. अरे मास्तर बी आलं. या मास्तर. अहो पोरांनी काय सुंदर पोवाडा म्हटला बघा. हो, मी ऐकलं ना. फार छान मुलांनो, फार छान. जरा
तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी मास्तर आहे. ऐकून घे पोरं तू. सांगतो. तर मुलांनो, आजच्या शाळेतील मुलांना थोडा म्हणता यावं व त्यांना त्याचा अर्थ समजावा म्हणून शिवप्रेमी संघटनेतर्फे एक राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. कधी होणार आहे ही स्पर्धा आणि कुठं होणार आहे? ही स्पर्धा आजपासून बरोबर 10 दिवसांनी होणार आहे. आणि मुलांनो, ही स्पर्धा कुठं होणार आहे माहितीये? शिवरायांची कर्मभूमी किल्ले रायगड. म्हणजे लय मोठी स्पर्धा आहे म्हणायची. हो अरे, आपल्या मुलांना आपला इतिहास समजावा म्हणून यावर्षी भव्य अशी स्पर्धा होणार आहे. हो सर, मला आहे ना रायगड म्हणल्यावर पुन्हा चढता बघा. असं पोवाडा म्हणजे कसं आमच्या समजांचा लय जिव्हाळ्याचा विषय आहे बघा. आमचे कितीतरी पोवाडे पाहत आहेत. शिवप्रताप सांगताना छाती गर्वाने फुलून येते बघा. बरं वाटलं हे ऐकून. सर, आम्ही घेऊ शकतो का या स्पर्धेत भाग? हो, का नाही? ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. हो सर, मग आम्ही घेऊ या स्पर्धेत भाग आणि लय तयारी करू बघा. छान, उत्तम. मी उद्या तुम्हाला स्पर्धेचे नियम सांगतो आणि उद्या आपण तुमचा प्रवेशिका अर्ज पण भरून टाकू. हो सर, आम्ही खूप तयारी करू बघा आणि चांगला पोवाडा म्हणू. चला, मग मी निघतो. उद्या आपण भेटूच. लागा तयारीला. चला. या मास्तर. काय रे शिवा, तू नेतृत्व करशील का रे या पोवाडे स्पर्धेसाठी आमची? अरे तू पोवाडा उभा मानायला राहिलास की आमच्या अंगात वारं शिरलेलंच होतंय बघ. आता काय धमण्या सळसळतात. अरे, तुझ्याच काय अवघ्या महाराष्ट्राच्या धमण्या सळसळतात. होय रे शिवा, तूच कर आमचं नेतृत्व आणि आम्ही समधी हाय की तुझ्या पाठीशी. वय करतो मी तुमचं नेतृत्व. पण आपल्याला मार्गदर्शन कोण करणार? अरे मी इथे कशासाठी आहे? अरे माझ्या तरुणपणी मी असलेल्या लय स्पर्धा गाजवल्या आहे बघ. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी करल तुम्हाला मदत. वय आजा. होय. अरे मी तुम्ही पण येणार आहे होय बघ. अरे मग मी बी शिवकन्या हाय म्हटलं. मला बी ताराराणी सारखं तडपायचं आहे. वा वा, छान छान. आजकालच्या पोरींनी तारा राणी सारखा आदर्श ठेवलाच पाहिजे. वय आजा. करायची कर सुरुवात आता. अरे होय, करूया की. या मग भवानीचं नावाने करा सुरू. जय भवानी, जय शिवाजी. चला रे. शोधू कुठं भावुक सर मीच स्वतःला भावुक सर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राधार माझ्या शिवभार माझ्या माझ्या शिवभार. अरे शाबास रे माझ्या मावळेनं. तुमचा पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमणार बघा. वय आजा. येईल का रावचा पोवाड्याचा नंबर? अरे का नाही येणार? अरे तुम्ही तयारी कशी केली आहे बघा.
जास्त आवाज वाढल्यामुळे कदाचित त्याच्या घशातली एक नस दाबली गेली असावी, त्यामुळे आवाज सुटत नसेल. आपण त्याला 2 दिवसाच्या गोळ्या देऊन बघू, नाहीतर थोडं टेस्ट करायला लागतील. डॉक्टर बरा तर होईल ना हो? अहो काळजी करू नका, होईल तो बरा. मी तुम्हाला 2 गोळ्या देतो, त्या लगेच द्या त्याला. आता बोलायचा प्रयत्न करतात तिला पोरा. हो जा बाळा, या गोळ्या त्याला आता लगेच दे. हो डॉक्टर. आणि लक्षात ठेवा, त्याला काही तेलकट देऊ नका, आता अजून अवस्थेचा खराब होईल. येतो मी, काळजी घ्या त्याची. या. आता स्पर्धेचं कसं व्हायचं? अरे काय बी काळजी करू नका, डॉक्टरांनी दिलेत ना औषध, होईल होईल बरा होईल. जरा बोलायला प्रयत्न कर पोरा. डॉक्टरांनी सांगितलंय शिवाला किमान 15 दिवसांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्याला खूप ताण दिल्यामुळे त्याचा घसा कंठ फुटत नसावा. कंठ फुटत का नाहीये हे पाहण्यासाठी काही टेस्ट सुद्धा करावे लागतील असंही डॉक्टर म्हणाले. आता स्पर्धेचं कसं व्हायचं मास्टर? मला असं वाटतंय ही स्पर्धा आपल्याला रद्द करावी लागेल. अरे शिवाजी महाराज. अरे पोरा, पोरा. नमस्कार. मी वर्षा साळ. उपस्थित सर्व स्पर्धकांचे, मान्यवरांचे व परीक्षकांचे प्रथम स्वागत करते. आजची ही राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा एक नाविन्यपूर्ण अशी म्हणता येईल. कारण महाराजांची कर्मभूमी ज्याला म्हणतात, अशी किल्ले रायगड या भूमीवर ही स्पर्धा संपन्न होत आहे. आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध इतिहासकार रणजित प्रभू सर. सरांनी दूरदर्शन या विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. सरांनी गडांचा अगदी सखोल अभ्यास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. असे आजचे आपले प्रमुख पाहुणे रणजित प्रभू सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करावे व स्पर्धेची सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. मुलांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मुलांनो, पोवाडा ही एक शैली आहे, त्यामुळे ती म्हणताना प्रत्येक स्पर्धकाने हे लक्षात घ्यायचे आहे की तो पोवाडा आपला सादर करताना हे लक्षात घ्यायचे आहे की तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना पाहिलेले स्वप्न आज तुम्हा सर्व मुलांना या पोवाड्याच्या माध्यमातून साकार करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने हे मनात ठेवायचे आहे की आपला पोवाडा जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी बाळगून सादर करायचा आहे. मी प्रत्येक स्पर्धकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण स्पर्धेला सुरुवात करूया. हिंदू शक्ती संभूत